नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड या प्रबंधात या पुस्तकामध्ये न्यूटनचे जे लॉ आहे हे न्यूटनचे लॉ हे लॉज ऑफ मोशन नसून न्यूटनचे लॉ जे आहे हे लॉ ऑफ टाइम आहे. नीट लक्षात घ्या. न्यूटनचे नियम जे आहेत ना हे लॉ ऑफ टाइम आहे आणि संपूर्ण थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा जो उद्गम आहे ना हे याचा जो उद्गम आहे जो बेस आहे हा विशेषतः लॉज ऑफ मोशनमध्ये आहे, त्याचबरोबर कॅल्क्युलसमध्ये. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन हाच थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा खरा जनक आहे, पण त्याचा जो उद्गम आहे तो न्यूटनच्या कॅल्क्युलसमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं आहे की न्यूटनला स्टेट ऑफ रेस्ट ही जी आहे ना स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे काळ थांबलेला आहे, काळ शून्यवत झालेला आहे, ज्याला लिमिट एक्सटेंड टू झिरो असं आपण म्हणतो. त्यानंतर युनिफॉर्म मोशन अकॉर्डिंग टू न्यूटन फोर्स कधी रिक्वायर्ड नसतो. स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे एखादी वस्तू विरामावस्थेत असेल त्याला इंग्लिशमध्ये स्टेट ऑफ रेस्ट बोलतात. मग स्टेट ऑफ रेस्ट असेल किंवा युनिफॉर्म मोशन असेल, नो नीड टू अप्लाय फोर्स अनलेस द अपोजिशन फोर्स इज नॉट प्रेझेंट. अपोजिशन फोर्स लाईक फ्रिक्शन, एअर ड्रॅग, opposite gravitational field is not present. Then the net force acting on the body is zero when body is at the state of rest or uniform motion. आता याच्यामध्ये त्याचा जो पुढचा भाग आहे आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा जो पुढचा भाग आहे, पुढचा भाग तर आहे आणि मोर फंडामेंटल आहे स्टेट ऑफ रेस्ट आणि युनिफॉर्म मोशन. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना या दोन गोष्टी लिमिट मधला जो न्यूटनचा फॉर्म्युला आहे किंवा लायब्निझचा जो फॉर्म्युला आहे लिमिट एक्स टेंड टू झिरो साइन थिटा अपॉन लिमिट एक्स टेंड टू झिरो साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1. जेव्हा हे इक्वेशन फॉलो होतं तेव्हा परफेक्ट स्क्वेअर क्रिएट होतं. मी लक्षात ठेवा. जेव्हा लिमिट एक्स टेंड टू झिरो साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1 हे इक्वेशन फॉलो होतं तेव्हाच ती वस्तू स्टेट ऑफ रेस्ट और किंवा युनिफॉर्म मोशन असते. आणि जेव्हा स्टेट ऑफ रेस्टच्या वेळी टाइम झिरो असतो. टाइम झिरो म्हणजे टाइम हा अत्तर म्हणजे इनफायनाइटेसिबल ज्याला बोलतात ना, आणि स्टेट ऑफ रेस्ट आणि युनिफॉर्म मोशन दोन्हीही काय करतात लिमिट एक्स टेंड टू झिरो साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1 हे इक्वेशन फॉलो करतात. आता मला टाइमचं इक्वेशन सांगायचं आहे तुम्हाला. टाइमचं इक्वेशन काय y इज इक्वल टू साइन एक्स. हे टाइम फक्त लाईट किंवा लाईट वेव्ह इज सायनुसॉइडल बोलतात. फक्त लाईट वेव्ह सायनुसॉइडल नाहीये, टाइम सुद्धा सायनुसॉइडल आहे. टाइम सुद्धा जेव्हा टाइम चेंज होतो तेव्हाच फोर्सची रिक्वायरमेंट ऍक्सलरेशन क्रिएट करण्यापेक्षा जास्त फंडामेंटल म्हणजे ऍक्सलरेशन क्रिएट होतं. म्हणजेच काय होतं की टाइमचा स्पीड वाढवण्यासाठी टाइम जो लॅग होतो डिफरन्शिएट होतो म्हणजे लॅग होतो. कळलं नाही. टाइम जो डिफरन्शिएट होतो ना तो म्हणजे लॅग होतो. न्यूटनने जे मांडलेलं आहे ना पहिलीची कन्सेप्ट जी आहे न्यूटनची की टाइम इज ॲब्सोल्यूट. अगदी बरोबर. एक्स ॲक्सिस जो आहे ना एक्स ॲक्सिस डिनोट फॉर द न्यूटन आणि वाय ॲक्सिस डिनोट फॉर द अल्बर्ट आइन्स्टाईन. वाय ॲक्सिस हा स्पेस आणि टाइम डिफरन्शिएट होऊन बाहेर पडलेला असतो. मग त्याचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय y इज इक्वल टू साइन एक्स. तर y इज इक्वल टू साइन एक्स हे इक्वेशन ऑलरेडी आपण वेव्हला लावतोय.
पण हेच इक्वेशन टाइमला मी प्रथम लावलेलं आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की y इज इक्वल टू साइन एक्स हे एक टाइम इक्वेशन आहे आणि एक्स ॲक्सिस जो आहे इट इज डिनोट टू द न्यूटन आणि वाय ॲक्सिस जो आहे ना इट इज रिप्रेझेंट द अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन बोलतो ना टाइम रिलेटिव्ह आहे, बरोबर आहे. आणि ॲझॅक न्यूटन बोलतो ना टाइम ॲब्सोल्यूट आहे. द मोस्ट ब्रिलियंट पर्सन इन द हिस्ट्री ऑफ द युनिवर्स बोथ आर द करेक्ट हे मी या पुस्तकामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर वाचकांनी ते पुस्तक वाचवावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्या ही नम्र विनंती. धन्यवाद.